असतील सन्माननीय हेमंतजी पवार साहेब, सन्माननीय सौ राजश्रीताई पवार मॅडम यांचं देखील खूप चांगलं सहकार्य योगदान या संपूर्ण स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळत आहे. चला थोडी घाई करा, मी विनंती करेन आयोजक ज्या प्रकारे आपल्याला सांगतायत त्या प्रकारे आपल्याला थोडंसं सहकार्य करायचं. चला घाई घाई करा. पांडे, आप जहाँ कहाँ भी होगा होंगे, आप जल्द से जल्द सचिन से मिलिए, वो आपकी राह देख रहे. तर आकाश जायबंदी होऊन मैदानाच्या बाहेर येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर षटक इथे कंटिन्यू करताना आपल्याला पाहायला मिळेल तो मनसूर. बराचसा जायबंदी त्या ठिकाणी आपल्याला आकाश पाहायला मिळतोय. चला त्या ठिकाणी गर्दी करू नका. यावेळी चेंडूला हुक करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली जात आहेत. राकेश मिस्त्री सर बहुधा त्या ठिकाणी होते. झेल होऊ शकलेला नाहीये, परंतु दरम्यानच्या कालावधीमध्ये आपण पाहतोय एक धाव इथे होते कंप्लीट. गणेश हा झेल महत्वपूर्ण झेल होऊ शकला असता, परंतु हा झेल झालेला नाहीये. त्या ठिकाणी राकेश मिस्त्री यांना आपण पाहतोय उलट्या बाजूने जाणं, मागच्या दिशेने धावणं, झेल जज करणं आणि झेल घेणं तसं बरंच कठीण, परंतु निश्चितच प्रयत्न केला जातोय. मी विनंती करतोय त्या ठिकाणी गर्दी करू नका. दादासाहेब यांच्यासाठी हाताळला गेलेला हा चेंडू कवाच्या दिशेने हलक्याशा पद्धतीने आपण पाहतोय ड्राईव्ह केला जातोय. इथे पार्टनरशिप बिल्ड करण्याचा प्रयत्न असणार आहे. एका धावेने धावफलक पुढे सरसवण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल ती 2-3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ समाप्त होतोय. पहिला चेंडू आकाश यांनी हाताळला, त्यानंतर आपण पाहतोय मनसूर आलेत. फ्लिक केलं जाईल चेंडूवरती या एका धावेसाठी. श्रीहरी 11 आपला एक्स्ट्रा खेळाडू कॉम्बॉक्स मध्ये करा. अंतरा काव्य आपला एक्स्ट्रा खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचलेला नाहीये. अंतरा काव्य 11, अंतरा काव्य 2 धावांची पेनल्टी आपल्याला देण्यात येते या ठिकाणी. आपला एक्स्ट्रा प्लेयर आमच्यापर्यंत पोहोचलेला नाहीये आणि पेनल्टी या ठिकाणी 2 धावांची देण्यात येते अंतरा काव्य 11 संघाला. आपल्या टोटल स्कोर मधील 2 धावा या वगळण्यात येतील. आपला 12th मान आमच्यापर्यंत अजूनही पोहोचलेला नाहीये. पोहोचलाय परंतु 2 धावांच्या पेनल्टी आपल्याला लागलेली आहे, याची नोंद घ्या. मोठा फटका येतोय दादासाहेब भोसले यांच्या बॅटमधून. 1 बाउंड चेंडू जाईल यावेळी सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. फेन्स क्लिअर करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय पॉवर प्लेचा उपयोग इथे सुंदर प्रकारे करत असताना अंतिम चेंडूवरती आक्रमण केलं आणि या 4 धावांसहित आपण पाहतो यावेळी धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते ती तब्बल 7 धावा धावफलकावरती. तर मी या ठिकाणी निश्चितच कौतुक करेन श्री हरिलवन संघाचं, ज्याने नियम पाळला आणि त्यांच्या एक्स्ट्रा प्लेअरचा देखील टीम मध्ये नसताना देखील त्यांनी आपल्या संघासाठी 2 धावाचं कॉन्ट्रीब्युशन या ठिकाणी दिलंय. छोट्या छोट्या नियमांकडे लक्ष देणं देखील तेवढंच महत्वाचं असतं. 12th मॅनचं एक्स्ट्रा प्लेअरचं मॅनेजमेंटचं खऱ्या अर्थाने तेच कार्य असतं ते बजावत असताना. षटक क्रमांक पहिले ते समाप्त झाले 7 धावा धावफलकावरती आपण पाहू शकतो. 70-70 प्रेझेंट नायगाव बिग बॅश पर्व पहिलं. सौरव साठीलकर मैदानाच्या आतमध्ये त्यांना पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्कवरती यावी. हायएस्ट रन गेटर या स्पर्धेतील सर्वाधिक धावसंख्या ज्याच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळतात तो सौरव साठीलकर, परंतु यावी गोलंदाजी मार्कवरती. पांडेजी आपको फिर से दरख्वास्त है. विजय सावळे आपण देखील या. खराब चेंडू, पहिला चेंडू फुल टॉस, या चेंडूला दाळून दिले जात आहे बाउंड्रीच्या बाहेर. डीप स्क्वेअर लेग 4 धावांसाठी चौकार. तर या चौकारासहित
धावसंख्या फलकावरती 11. गणेश आणि त्यांना 7 मिळते ती दादासाहेब भोसले यांची. या चेंडूवरती चेंडू जातो सरळ मिडोच्या हातामध्ये. फलंदाज गणेश भोसले बाद. विकेटचं पतन ब्रेक थ्रू मिळवून दिलाय सौरभ यांनी यावेळी. ऑफस्टिकच्या बाहेर यॉर्करचा प्रयत्न सक्सेसफुल होताना पाहायला मिळतो. यश संपादित केलंय आणि ब्रेक थ्रू मिळवून दिला आपल्या संघाला. आनंद नाईक यांच्या माध्यमातून एक चांगला झेल इथे टिपण्यात येतोय. विकेट घेणं महत्वाचं आहे. अर्ली ब्रेक थ्रूज येणं महत्वाचं आहे. ज्या ठिकाणी आधीच क्षती प्राप्त झाली आहे ती श्री हरी 11 संघाला. आकाश सारखा गोलंदाज जो क्षतिग्रस्त झालाय, जायबंदी झालाय आणि मैदानाच्या बाहेर आहे सध्या. आकाशची 2 षटकं महत्वपूर्ण असणार होती, परंतु यावेळी जे गोलंदाज या संघाकडे अवेलेबल आहेत, उपलब्ध आहेत, त्यांनाच मात्र इथे या ठिकाणी हात उंच करावे लागतील आणि महत्वपूर्ण भूमिका या ठिकाणी बजवावी लागेल. तेच करताना सौरभला आपण पाहतोय. पहिला चेंडू काहीशी खराब गोलंदाजी पाहायला मिळाले, परंतु नंतर कमबॅक चांगल्या प्रकारे. कौशिक येत आहेत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. कौशिकचा उपयोग खऱ्या अर्थाने पॉवर प्ले मध्ये खूप चांगल्या प्रकारे होऊ शकतो हे जाणलंय, हेरलंय आणि त्याचसाठी काय आपण पाहतो पॉवर प्ले मध्ये कौशिकचा उपयोग केला जातोय. बघा कौशिक कशा प्रकारे आपलं कौशल्य इथे दाखवतोय. इथे नाही बोल रे. यावेळी चांगला फटका ओव्हर कव्हर सुरू खेळून काढला जातोय. चेंडू जाईल 1 बाउन्स फेंशच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. याचसाठी कौशिकची निवड या संघामध्ये करण्यात आलेली आहे. आपण पाहतोय निश्चितच कौशिकडे की ताकद नसली, पॉवर नसली तरी कौशिकडे टायमिंग आहे, कौशिकडे कलात्मक फटके आहेत आणि निश्चितच याच माध्यमातून कौशिक नेहमीच आपल्याला पॉवर प्ले मध्ये उपयुक्त ठरताना पाहायला मिळालाय. हेच आपण पाहतोय. मला अजूनही आठवतंय दुसऱ्या सामन्यात कौशिकने जी बॅटिंग केली होती आणि ज्या प्रकारे सामन्याला ऑन केलं होतं, एक्सेलरेट केलं होतं, त्याच प्रकारच्या काहीशा इनिंगची आता मात्र गरज. स्टेप आउट झालाय. यावेळी कव्हरच्या दिशेने चेंडूला स्टेअर केलं जात आहे. एक धाव जरूर अर्जित होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि 2 धावा सहजरित्या इथे पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतात. या 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरसावताना आपल्याला पाहायला मिळेल. जाऊन पोहोचेल तो यावेळी 17 या धावसंख्येवरती. 17 रन्स ऑन द स्कोर कार्ड. एक गडी आतापर्यंत गमावलाय टीम अंतरा काव्य 11 संघाने. एका बाजूला टीम अंतरा काव्य 11 संघाचा प्रवास जर पाहायचा झाला तर पहिला विन, नंतर लूज, नंतर विन, सेमीफायनल विन आणि फायनल मध्ये प्रवेश. आणि असाच काहीसा प्रवास आपल्याला पाहायला मिळाला तो श्री हरी 11 संघाचा. परंतु यावेळी मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. मंसूर अली चेंडू खाली. व्हाट अ कॅच. ब्रिलियंट पीस ऑफ फिल्डिंग. त्या ठिकाणी अप्रतिम दर्जेदार असा झेल पाहायला मिळतोय. ज्या प्रकारे त्याने ग्राउंड क्लिअर केलं, आपली कॅप ही झेलमध्ये येईल असं कुठेतरी वाटलं, त्या क्षणी कॅपला बाजूला टाकलं, चेंडूवरील नजर हटवली नाही आणि अंतिम क्षणी अप्रतिम झेल आपण पाहू शकतो. सुरेख. आपल्या संघासाठी सर्वस्व देणं, मोर दॅन 100% देणं, याचं उत्तम उदाहरण या संपूर्ण स्पर्धेत कोण असेल तर मित्रांनो मंसूर कुरेशी. कॅप्टनने लीड कसं करायचं असं. कॅप्टन हा केवळ कॅप्टन नसतो, तर त्याने लीड करून स्वतःचं उदाहरण प्रथमतः समोर ठेवायचं असतं आणि आपल्या संघाला पुढे घेऊन जायचं असतं. लीडर वेगळा असतो आणि कॅप्टन वेगळा असतो. याच्यातील चांगलं उदाहरण आपल्या समोर येताना आपण पाहतोय. मग विक्रम कांबळेचं देखील याच्यामध्ये नक्कीच नाव घेईन. प्रयत्न त्याने देखील केले परंतु काहीसा अपयशी जरूर ठरला. अजित मोहितेने देखील प्रयत्न केले परंतु तितका यशस्वी ठरू शकला नाही. परंतु यावेळी मनसूर मात्र लीलया आपल्या संघाला फायनल मध्ये घेऊन जाताना पाहायला मिळाला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना आपण पाहतोय दिनेश. पहिला सामना या संपूर्ण स्पर्धेतील, पहिला प्लेअर ऑफ द मॅच या संपूर्ण स्पर्धेचा राहिला होता दिनेश. त्याच दिनेशकडून आता मात्र आवश्यकता असणार आहे अंतरा काव्य 11 संघाला एका चांगल्या आणि संस्मरणीय इनिंगची. चांगला चेंडू पाहायला मिळतो आहे. वाईड यॉर्करचा इथे प्रयत्न केला, सक्सेसफुल झाले. यामध्ये अंतिम क्षणी चेंडू हलकासा डीप झाला. सौरभने मात्र हे षटक अत्यंत सुरेखरित्या हाताळलंय. 10 धावा खर्च केल्या जरूर, परंतु 2 महत्वपूर्ण विकेट देखील मिळवून दिल्यात. 2 षटकांचा खेळ झाला समाप्त. 2 षटकांच्या अंतिम धावसंख्या फलकावरती 17. टीम अंतरा काव्य 11 आपल्याला पाहायला मिळतो. दादासाहेब भोसले अजूनही खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळतात. तग धरून आहेत. 3 चेंडू फेस केलेत. 5 धावा त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. तर दिनेश 1 चेंडू फेस केला, एकही धाव आतापर्यंत लगावलेली नाहीये. तर आकाश जाधव पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगलं दृश्य आहे. चला सबस्टिट्यूट जो त्यांच्या जागी होता तो निश्चितच बाहेर येताना आपल्याला पाहायला मिळतोय. आम्ही मनपूर्वक आभारी असणार आहोत अमितजी जाधव साहेबांचं, ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय प्लेअर ऑफ द सिरीजची सायकल पुरस्कृत केली गेली आहे.
त्याचबरोबर आम्ही विशेष आभारी असणार आहोत गुड्डूबाई यांचं, ज्यांच्या माध्यमातून थंडरची एक बॅट जे आपण पाहिली पुरस्कृत केली गेली. प्लेअर ऑफ द मॅच किताब आपण पाहिला तर आपल्या एक्झिबिशन मॅच मध्ये जो देण्यात आला रुपेंद्र माने यांना, लक्ष्मीनारायण लाड यांचा देखील आम्ही विशेष आभारी. प्लेअर ऑफ द मॅचचा किताब ट्रॉफी त्यांच्या माध्यमातून या सामन्यासाठी विशेषतः पुरस्कृत केली गेली होती. चला घाई करा, मी विनंती करतो श्रीहरी 11 घाई करायचे. 2 षटकांचा खेळ झाला समाप्त. धावसंख्या दाखवलगावती 17. अजूनही या सामन्यामध्ये या इनिंग मध्ये बरंच काही शिल्लक असणार आहे. पाहूया गोलंदाजी मार्क वरती यावी, येताना पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल तो आकाश जाधव. पहिल्या षटकात हलकासा जाईबंदी झाला होता एक षटक हाताळल्यानंतर, परंतु मित्रांनो हे विसरून चालणार नाही, आकाश या स्पर्धेतील सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज देखील आहे. हायएस्ट विकेट टेकर पुन्हा एकदा सज्ज होतोय, आपल्या दुखापतीवरती मात करून सज्ज झालाय. राईट ऑफ ओव्हर द विकेट, सर्वाधिक वेगवान गोलंदाजांपैकी एक या संपूर्ण स्पर्धेतील. पहिल्या चेंडूवरती ऑन द राईट चेंडू खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटच्या बॉटम एजला कुठेतरी स्पर्श करतोय आणि खराब क्षेत्ररक्षण मयांक धनावडे करून आणि एक खराब थ्रो देखील. जेव्हा मित्रांनो लेदर बॉलचं क्रिकेट आपल्याकडून खेळलं जातं तेव्हा अशा प्रकारच्या चुका ह्या आपल्याकडून अपेक्षित नसतात, परंतु या होताना प्रेशर असणार निश्चितच साहजिक आहे. फायनलचा मेगा फायनलचा सामना आहे, प्रत्येक खेळाडूवरती हा प्रेशर असतोच आणि विशेषतः क्षेत्ररक्षण करत असताना 2 धावा येताना पाहायला मिळतात. यावेळी रिव्हर्सचा अटेम्प्ट, पण या अटेम्प्ट मध्ये कुठेतरी आपण पाहतो यावेळी बीट होताना फलंदाज दादासाहेब भोसले, परंतु त्या ठिकाणी जरूर स्वरूप आपल्याला पाहायला मिळते. आकाश अजूनही झकडतोय, तो पूर्णतः फिट नाहीये. त्याच्या पायामध्ये आलेला जो क्रॅम्प होता तो कुठेतरी आत अजूनही वेदना देतोय आणि वेदनेमध्ये असताना देखील आपल्या टीमसाठी संघर्ष करताना पाहायला मिळतोय. ही खऱ्या अर्थाने विशेष बाब आहे, ही खिलाडी वृत्ती आणि हा निश्चितच ह्या खेळाप्रती असणारा आदर, आपल्या संघ मालकाला दिलेलं वचन, आपल्या संघाशी असलेली जी एकनिष्ठता आहे ती ते मात्र जरूर दाखवून देत असताना. नक्कीच ओमकार, जर बघायचं झालं तर एक चांगली स्पोर्ट्समनशिप तर पाहायला मिळतेच आहे, परंतु मुंबईमध्ये जर आपण पाहिलं तर हायर इंटेन्सिटीच्या मॅचेस असतात आणि या हायर इंटेन्सिटीच्या मॅचेसमध्ये आपण जर म्हटलं की इंजरी आहे, इंजरी प्रोन आहे, जास्त वेळ खेळलं नाही पाहिजे, परंतु क्रिकेट खेळायला जो एक दिवस मिळतो रविवारचा आणि या टुर्नामेंट सारख्या होत नसतात या लेवलच्या, त्यामुळे ॲज अ प्लेयर तुम्हाला नेहमी वाटत असतं की काहीतरी वेगळं माझ्याकडून बघायला मिळावं, काहीतरी मी माझे 100% माझ्या टीमला द्यावे आणि तोच प्रयत्न आकाश जाधव कडून या ठिकाणी चाललाय ओमकार. केवळ प्रयत्न नाहीये तर मित्रांनो तो यशस्वी देखील ठरतोय. मागील 3 चेंडूंवरती रोखून ठेवलंय दादासाहेब सारख्या फलंदाजाला. या ठिकाणी मोठा फटका येतोय, जरूर मिस टाइम स्ट्रोक आहे, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, कोणतीही चूक होत नाहीये. विकेटचा देखील पतन, आकाशला मिळते यश. दादासाहेब भोसले बॅक टू द पवेलियन. अंतरा माफ करावे, दिनेश इथे बाद होत आहेत. अंतरा संघाला एक मोठा धक्का लागतोय, पार्टनरशिप इथे ब्रेक होते. आनंद नाईक यांच्याकडून कोणत्या प्रकारची चूक नाही, अजून एक कॅच टिपताना आपल्याला पाहायला मिळतात. या सामन्यामध्ये सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. दबाव प्रेशर बिल्ड केला जातो, तो डॉट बॉलने तो दबाव निर्माण केला गेला आणि तदनंतर मात्र ही विकेट देखील येताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या दाखवलगावती 20, 3 गड्यांच्या मोबदल्यात टीम अंतरा काव्या 11. 20 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अभिषेक अंबोले जाताना आपल्याला पाहायला मिळतील. मागील 3 सामन्यांमध्ये अंतरा काव्या संघाचा मिडल ऑर्डर आणि डाऊन ऑर्डर एक्सपोज झाला नव्हता, परंतु यावेळी संधी जरूर असणार आहे. सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू पहा. आपला एक पाय पूर्णतः फिट नसताना देखील आकाशने जे षटक हाताळलंय त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. केवळ 3 धावांचं षटक मित्रांनो आणि एक विकेट देखील जायबंदी होत असताना आकाशने हाताळलंय आणि याच मुळे का होईना आकाश या स्पर्धेतील सर्वाधिक विकेट्स घेणारा खेळाडू ठरलाय. या स्पेल मध्ये देखील अप्रतिम गोलंदाजी, केवळ 3 धावा खर्च केल्यात, 1 विकेट प्राप्त केली आहे आणि निश्चितच आपण पाहतो यावेळी 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या दाखवल्यावरती अंतरा काव्या 11 संघाच्या माध्यमातून 3 गडी बाद, 20 धावा केवळ. अजूनही 2 षटकांचा अंतिम खेळ शिल्लक असणार आहे. या 2 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा काढण्याचा प्रयत्न करावा लागेल. खऱ्या अर्थाने या षटकांकडे आता हाणामारीचे षटक म्हणूनच पाहावं लागेल. एका बाजूला दादासाहेब भोसले सेट आहेत, तर दुसऱ्या बाजूला अभिषेक अंबोले एक नवीन नवोदित युवा खेळाडू आपण पाहतोय, त्याच्याकडून देखील आशा असणार आहेत, अपेक्षा असणार आहेत, पण ही पार्टनरशिप महत्वाची राहील.
चला घाई करा श्री हरी 11 लक्षात घ्या तुम्ही जेवढा विलंब करणार आहात सेकंड इनिंग मध्ये तुमच्याच संघाला फलंदाजी करायची आहे टार्गेट चेस करायचं आहे तेव्हा कोणत्याही प्रकारे बॅड लाईटची सबब ही ऐकून घेतली जाणार नाहीये मॅच ही अंतिम क्षणापर्यंत आहे त्या सिच्युएशन मध्ये कंडिशन्स मध्ये तुम्हाला खेळावीच लागेल अफसर अली या गोलंदाजाला इंट्रोड्यूस केलं होतं परंतु पुन्हा एकदा विश्वास दाखवला मनसूर यांनी यावी मयांक धनावडे याच्यावरती युवा खेळाडू आहे चांगले टॅलेंट आहे हाईट खूप चांगल्या प्रकारची आहे केवळ नियंत्रणाची आवश्यकता आहे का चांगल्या मार्गदर्शनाची आवश्यकता आहे मयांकची हाईट पाहता जोफ्रा आर्चरची आठवण होते परंतु मयांक खूप गोरा आहे जोफ्रा बरोबर कंपॅरिझन नाही होणार परंतु हाईट दोघांची सेम आहे डिलिव्हरी स्ट्राईड खूप चांगल्या प्रकारची आहे साधारणतः मिळती जुळती पाहायला मिळते केवळ आणि केवळ मयांकला योग्य मार्गदर्शन त्या ठिकाणी देणं आवश्यक आहे आणि हा निश्चितच मयांकला देखील रिस्पेक्ट करावा लागेल सिनियर्सचा आणि त्यांचा ऐकावा देखील लागेल यावेळी खराब चेंडू या चेंडूचा पुरेपूर उपयोग करण्याचा प्रयत्न फाईन लेगला चेंडू खेळून काढला जातोय वन बाउंड चेंडू जाईल यावेळी बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी नक्कीच ओमकार जसं ओमकार तुम्ही म्हटलात की बॉलिंग मध्ये पेस असून लाईन असून लेंथ असून चालत नाही तुमच्या गोलंदाजीमध्ये कंट्रोल हा महत्त्वाचा असतो आणि तोच कंट्रोल आणि तीच रिस्पेक्ट जर तुम्ही खेळाला दिलीत तर तीच रिस्पेक्ट तुम्हाला खेळाकडून परत मिळते पुन्हा एकदा मॅच कडे घेऊन जातोय ओमकार एक्झॅक्टली हेच म्हणणं आहे माझं मयांकला त्याकडे लक्ष द्यावं लागेल आपले बेसिक्स क्लिअर करावे लागतील यावेळी चांगला चेंडू पहा लेंथ मध्ये बदल केली पेस एक्स्ट्रा एफर्ट्स या चेंडूवरती पाहायला मिळाले हे तुमच्याकडे असलेलं जे टॅलेंट आहे त्याचा तुम्हाला उपयोग करावा लागेल कधीतरी तुम्हाला मोठ्या खेळाडूंचा आणि अनुभवी खेळाडूंचा ऐकावं लागतं हार्दिक पांड्यासारखं ऍटिट्यूड ठेवून चालणार नाहीये अन्यथा तुम्हाला मार खावा लागेल पुढचा चेंडू यावेळी वीट दिली होती त्याचा पुरेपूर उपयोग या पेसचा केला केवळ टाइम केला चेंडूला हात खोलण्याची पूर्ण संधी ओव्हर दी पॉइंट येतो एक मॅक्सिमम षटकार या स्पर्धेतील प्रवास ज्याचा विचार करायचा झाला तर 15 ते 20 धावा त्याने जवळजवळ प्रत्येक षटकामध्ये दिलेले आहेत आणि त्याच दिशेने या देखील षटकात प्रवास करताना कुठेतरी पाहायला मिळतो 3 चेंडू हाताळले 10 धावा आतापर्यंत खर्च केल्यात दरम्यान मित्रांनो मैदानामध्ये शुभ आगमन होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत माजी नगरसेवक युवा सेना कोषाध्यक्ष सन्माननीय अमयजी घोले साहेबांचं इथे आगमन होताना आपल्याला पाहायला मिळत आहे सन्माननीय अमयजी घोले साहेब आपलं नायगाव बिग बॅश स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक असं स्वागत असणार आहे संपूर्ण नायगाव बिग बॅश समितीच्या वतीने आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल आपण पाहतोय अंतिम मेगा फायनलचा सामना आणि या सामन्यासाठी अंतिम पारितोषिक वितरण समारंभासाठी या ठिकाणी प्रमुख उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आमचे मान्यवर अतिथी सन्माननीय अमयजी घोले साहेब माजी नगरसेवक युवा सेना कोषाध्यक्ष आपल्याला पाहायला मिळत आहेत आपल्या सोबत जोडले जात आहेत साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत रिव्हर्सचा अटेम्प्ट पुन्हा एकदा स्विचिंगचा प्रयत्न पाहायला मिळाला आणि या प्रयत्नात निश्चितच अपयशी ठरत आहेत चेक माजी नगरसेवक युवा सेना कोषाध्यक्ष सन्माननीय अमयजी घोले साहेब यांचं इथे आगमन होताना आपल्याला पाहायला मिळत आहे त्यांचा आम्ही मनपूर्वक विशेष आभारी असणार आहोत त्याचबरोबर सौ कोमल सचिन चौगुले घोले साहेब घोले मॅम यांचा देखील आम्ही इथे विशेष आभार व्यक्त करणार आहोत या दोन्ही मान्यवरांच्या माध्यमातून मोठं सहकार्य संपूर्ण स्पर्धेला लाभलेलं आपल्याला पाहायला मिळतं
समोरच्या दिशेने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला या ठिकाणी, परंतु त्या प्रयत्नात आपण पाहतोय चेंडू आणि बॅट यांच्यातील संपर्क तितका चांगला पाहायला मिळाला नाहीये. धावसंख्या दाफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल ती या एका धावेच्या मदतीने 33 धावा 33. आपण पाहू शकतो मुख्य मंचावरती आपल्या मुख्य सन्मान्य अतिथींचं इथे विशेष आगमन, शुभ आगमन होत असताना या संपूर्ण स्पर्धेच्या अंतिम क्षणी अंतिम मेगा फायनलचा सामना मित्रांनो सुरू आहे. 4 षटकांचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला. पहिल्या इनिंग मधील ज्या ठिकाणी अंतराळवीर संघ प्रथम फलंदाजी करत असताना आपण पाहतोय 3 गडी गमावले, 33 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. दादासाहेब भोसले वैयक्तिक 21 धावांवरती खेळत असताना 12 चेंडूंचा आतापर्यंत त्यांनी सामना केला. तर दुसऱ्या बाजूला अभिषेक त्यांना साथ देईल, जो नुकताच मैदानाच्या आतमध्ये आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. तो गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाज मनसूर कुरेशी, स्वतः संघनायक आयकॉन या संघाचं आपल्याला पाहायला मिळेल. आणि आयकॉन विरुद्ध आयकॉन ही लढत दोन्ही संघनायक एकमेकांच्या विरोधात उभी टाकलेल्या यावी या क्षणी आपल्याला पाहायला मिळतील. आपल्या संघाला या ठिकाणी मिळवून द्यायचा आहे तो महाविजेत्याचा किताब. चॅम्पियन कोण ठरेल या संघातील हे महत्वाचं राहील. चला विनंती असेल थोडी घाई करायची आहे. आमचे सर्वच प्रायोजक ज्यांचा आम्ही विशेष आभारी असणार आहोत आणि या मुख्य प्रायोजकांपैकी एक आपल्याला पाहायला मिळत आहेत सन्माननीय माजी नगरसेवक युवा सेना कोषाध्यक्ष सन्मान्य श्री अमयजी घोले साहेब यांचं इथे आगमन झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. आम्ही विशेष आभारी असणार आहोत सौ कोमल सचिन चौगुले घोले मॅम यांचं देखील, ज्यांच्या देखील माध्यमातून आम्हाला मोठं सहकार्य वेळोवेळी प्राप्त झालेलं आहे. पुन्हा एकदा मैदानाकडे वळूया शेवटच्या षटकासाठी. मनसूर कुरेशी राईट ऑफ द विकेट. यावेळी स्टॉक स्वीपचा उपयोग केला जातोय, परंतु यावेळी थोडासा आपण पाहतोय हलकीशी जी दिरंगाई दाखवली क्षेत्ररक्षकाने क्षेत्ररक्षणामध्ये, त्याचा पुरेपूर उपयोग केला. चितेच्या चपळाईने ते मात्र सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला. याची आवश्यकता आहे. अंतिम षटक आहे, शेवटचं षटक आहे. या 6 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धाव फलकावरती लगवण्याचा प्रयत्न अंतराकाव्य 11 हा संघ करेल आणि त्यामध्ये स्वतः संघानायक मात्र पुढाकार घेताना पाहायला मिळतोय. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळालं. या 2 धावांच्या माध्यमातून धावफलक 35 या धावसंख्येवरती. मित्रांनो आज सर्वच मुंबईकरांच्या नजरा लागल्या आहेत त्या नायगाव वडाळा या ठिकाणी, कारण की 2 मोठ्या स्पर्धा या विभागामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अर्थातच आपण पाहतोय सध्याच्या घडीला पुरंदरे दादर स्टेडियम मध्ये 70 प्रेझेंट नायगाव बिग बॅश 2024 पर्व पहिलं. त्याचसोबत आपण पाहतोय वडाळ्यामध्ये तुम्हा सर्वांची लाडकी स्पर्धा अर्थातच बॉक्स अंडरआर्म क्रिकेटचा वर्ल्ड कप देखील सुरू आहे. वाय चषक ज्याच्याकडे देखील आपल्या सर्वांच्या नजरा आहेत. चला जे काही क्लिअर करायचं आहे, जे काही मिसकम्युनिकेशन असेल ते त्वरित त्या ठिकाणी आणि सामन्याला सुरुवात करायची. मित्रांनो आपण पाहतोय अनुभवतो ज्याचा आनंद घेतोय काल आणि आज या दोन्ही दिवसांमध्ये आपल्या पुरंदरे स्टेडियम मधून दादर नायगाव मधील हे स्टेडियम ऐतिहासिक स्टेडियम आणि आज मैदानाच्या माध्यमातून आपण पाहतोय संपूर्ण नायगावकरांनी आयोजित केलेली नायगावकरांसाठी नायगाव मधील टॅलेंटेड सर्वच क्रिकेटर्ससाठी तुम्हा सर्वांची लाडकी स्पर्धा अर्थातच 70 प्रेझेंट नायगाव बिग बॅश पर्व पहिलं. आमचे सर्वच प्रायोजक यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतो या ठिकाणी, ज्यांनी या स्पर्धेसाठी बहुमूल्य सहकार्य या संपूर्ण आयोजन समितीला दिला, ज्यामध्ये आपण पाहतो मुख्य प्रायोजकांपैकी एक माजी नगरसेवक युवा सेना कोषाध्यक्ष सन्माननीय अमयजी घोले साहेब यांचं इथे शुभ आगमन झालेलं आपल्याला पाहायला मिळतो, ज्यांच्या उपस्थितीमध्ये हा अंतिम मेगा फायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं आपल्या विभागाचे लाडके कार्यसम्राट कार्यतत्पर विक्रमादित्य आमदार सन्माननीय कालिदासजी कोळंबकर साहेब यांनी देखील या स्पर्धेला आपली उपस्थिती दर्शवली. त्यांचं देखील आम्ही विशेष आभारी असणार आहोत.
यांच्या माध्यमातून देखील खूप मोठं सहकार्य या संपूर्ण स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळालं. चला समालोचन कक्षा समोर जे प्रेक्षक उभे आहेत त्यांना विनंती आपण बाजूला व्हायचं. स्वरूप चला आनंद नाईक येताना आपल्याला पाहायला मिळतात. पंच विनंती करेन आपणास, पंच अंपायर लास्ट बॉलचा डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवा. शेवटच्या चेंडूचा डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. मगाचा बॉल काउंट आहे नो प्लस 2. ओके 3 धावा त्या चेंडूवरती ग्राह्य धरल्या, त्यामुळे हे संपूर्ण षटक पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल. या स्वरूपला मी आमंत्रित करेन मायक्रोफोनवरती. फायनलचा थरार या ठिकाणी सुरू आहे. 70-70 प्रेझेंट्स बिग बॅश नायगाव 2024 चा थरार या ठिकाणी सुरू आहे. यावेळेला पुल केलाय चेंडूला, किती दूरवर जाणार आहे चेंडू, फिल्डरच्या हातापर्यंत चेंडू तर गेला, परंतु फिल्डरनं चेंडूला कॅच नाही केली आहे. कॅच या ठिकाणी सुटली आहे आणि हा झेल किती महागात पडू शकतो येणारी वेळ सांगेल. दरम्यान जर आपण पाहिलं तर एकच धाव या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या जर आपण पाहिली तर 37 या आकड्यावरती येऊन पोहोचली आहे. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. यावेळेला पुल झालाय, परंतु यावेळेला षटकार आलाय. लांबच लांब चेंडूला पाठवलंय सीमारेषे पार. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून फटका जाईल सीमारेषे पार. षटकार, 6 धावांचा फटका. फायनलचा मेगा फायनलचा सामना या ठिकाणी सुरू आहे. 43 धावा, नक्कीच 43 धावा या ठिकाणी धावफलकावरती झालेल्या आहेत. लोअर फुल टॉस चेंडू आहे. रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न झाला. शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेला खेळाडू त्या ठिकाणी आहे आणि 22च्या स्वरूपात या धावा जोडल्या जातील. बॅटचा संपर्क कोणत्याही प्रकारे झाला नाही या बॉलला, त्याचमुळे 22च्या स्वरूपात या धावा जोडल्या जातील. संघाच्या धावसंख्येत संघाची धावसंख्या जर आपण पाहिलं तर 4.3 षटकांनंतर येऊन पोहोचली आहे. 44, 3 गडी बाद. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पुढचा चेंडू घेऊन येताना पाहायला मिळतात आपल्याला रणजित. यावेळेला मात्र मोठा फटका आलाय. मिड विकेटचा झोन क्लिअर केलाय आणि या मैदानातल्या सगळ्यात मोठ्या रिजनच्या बाहेर पाठवलाय चेंडूला. चेंडू जाईल सीमारेषे पार. मोठा प्रहार, षटकार. दादासाहेब भोसले यांचा बॅट फ्लो आणि त्यांचा स्वॅग आता पाहायला मिळतोय. धावसंख्या जर आपण पाहिली तर 50 वर येऊन पोहोचली आहे, परंतु 50 धावा अजूनही पूर्ण झाल्या नाहीयेत. 2 धावा पेनल्टीच्या नक्कीच मायनस होणार आहेत फायनल स्कोर मधून. याकडे लक्ष असू द्या अंतरा काव्या. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. यावेळेला आणखीन एक फटका घ्या. अर्धशतक पूर्ण झालंय संघाचं. धावसंख्या 56 वर येऊन पोहोचली आहे. 56 रन. शेवटचा चेंडू या पहिल्या डावातला. थोडंसं थांबले आहेत गोलंदाज देखील. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 56 वर येऊन पोहोचली आहे. मोठे फटके आले आहेत. आतापर्यंत 22 धावा या षटकामध्ये खर्च झाले आहेत रणजित यांच्या. 5 चेंडूंवर 22 धावा. आणि हे टेन्शन अजूनही श्रीहरी 11 दादर यांना आहे की शेवटचे 2 गोलंदाज कोण. यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू, चांगला चेंडू आहे. एक धाव आली आहे, परंतु तो देखील चेंडू निघून चाललाय सीमारेषे पार. पहिल्या इनिंग नंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचली आहे 60 धावांवर आणि त्यातून 2 धावा पेनल्टीच्या मायनस होतील. म्हणजेच 58 धावा धावफलकावर झाल्या आहेत आणि 59 धावांचं लक्ष असणार आहे. ते म्हणजे श्रीहरी 11 दादर या संघाकडे. आपण आहोत 70-70 प्रेझेंट्स नायगाव बिग बॅश फायनल मध्ये. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा 70-70 वर लाईव्ह टेलिकास्ट नायगाव बिग बॅश 2024 म्युझिक. धन्यवाद स्वरूप. मित्रांनो पुन्हा एकदा आपण मुख्य मंचकावरती वळणार आहोत, ज्या ठिकाणी आपल्या प्रमुख मान्यवरांचा विशेष सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. मी विनंती करेन या नायगाव विभागाचा कोहिनूर हिरा म्हणून संपूर्ण महाराष्ट्र टेनिस क्रिकेट विश्व नव्हे तर
संपूर्ण राष्ट्रीय टेनिस क्रिकेट विश्व ज्याने गाजवलं, मुंबई ते दुबई अगदी शारजा इंटरनॅशनल स्टेडियम वरती जाऊन देखील ज्याने आपल्या नायगावचं नाव लौकिक बनवलं, असा खेळाडू अजित मोहिते याला मी विनंती करेन, नायगाव बिग बॅशचा अध्यक्ष म्हणून अजित मोहिते यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते अमयजी गोले साहेब यांचा विशेष सन्मान या ठिकाणी करायचा आहे. आमच्या मायेची उबदार आणि निश्चितच आपल्या हिंदू संस्कृतीला शोभणारी अशी भगवी शॉल देऊन त्यांचा विशेष सन्मान करायचा आहे. त्याचबरोबर आमच्या प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा विशेष सन्मान आणि या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून आयोजन समितीच्या माध्यमातून एक गोड आठवण म्हणून आपण सन्मान चिन्ह देऊन त्यांचा हा विशेष सन्मान करतोय. सन्माननीय माजी नगरसेवक युवा सेना कोषाध्यक्ष अमयजी गोले साहेब ज्यांच्या माध्यमातून देखील मित्रांनो निश्चितच आता सरचिटणीस आहेत ज्यांचा आपण इथे विशेष सन्मान केला. आणि मित्रांनो विसरू नका, अंडरआर्म बॉक्स क्रिकेटचा वर्ल्ड कप जो सहकार नगर वडाळा येथे सुरू आहे तो देखील अमयजी गोले साहेब यांच्या माध्यमातूनच खेळवला जातो. तर अमयजी गोले साहेब आपला मनपूर्वक आभार पुनश्च एकदा संपूर्ण आयोजन समितीच्या वतीने आम्ही करतो. यावेळी सन्माननीय कालिदासजी कोळंबकर साहेब यांचा देखील आपण सकाळच्या सत्रामध्ये हा सन्मान केला आणि त्यांनी देखील या संपूर्ण स्पर्धेला भेट दिली. संपूर्ण आयोजन समिती सहित आपण पाहतो यावी अमयजी गोरे साहेब यांचा एक विशेष सन्मान झालाय. निश्चितच एक छायाचित्र ते देखील महत्वाचं स्मरणीय गोष्टी. वाय चषक ज्याची चर्चा संपूर्ण मुंबई नगरी, केवळ मुंबई नाही तर मुंबईच्या MMR रिजन मध्ये देखील होताना पाहायला मिळते. बॉक्स क्रिकेटचा वर्ल्ड कप म्हणून ज्याच्याकडे आपण पाहतो. चला सामन्याच्या दुसऱ्या इनिंगला त्वरित सुरुवात करायची आहे. अंतरा काव्य 11. चला बाउंड्री जवळ जे प्रेक्षक बसलेत जरा बाजूला व्हायचंय, जरा बाजूला व्हायचंय. इथे समालोचन कक्षाच्या समोर जे कोणी प्रेक्षक बसले आहेत आपल्याला विनंती आहे थोडं बाजूला व्हायचंय. लहान मुलांना एस्पेशली लहान मुलांना विनंती आहे खाली बसा, आयदर खाली बसा किंवा मग बाजूला व्हा. आणि वैयक्तिकरित्या 35 धावा केल्या आहेत. आता गोलंदाजीची बारी आहे आणि फायनलची मॅच इथे सुरू होण्याची तयारी आहे. 30 चेंडू 59 धावा. या नायगाव बिग बॅशला एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण शुभेच्छा देऊया आणि या फायनल मॅचला करूया सुरुवात. 30 चेंडू 59 धावांची गरज. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती मनसूर कुरेशी यांनी आपले इरादे केले स्पष्ट. दादासाहेब भोसले यांच्या बॉलला मात्र करावे लागलेत बाउंड्रीच्या बाहेर जाण्यासाठी कष्ट. षटकार येताना पाहायला मिळतोय. मनसूरची बॅट बोलू लागली आहे. षटकारांची भाषा. पहिला षटकार. डीजे पहिल्या चेंडूवर षटकार आलाय दादासाहेब यांच्या. 29 चेंडू आणि 53 धावांची अजूनही गरज. यावेळेला मात्र मिडॉनच्या दिशेने फटका खेळलाय. एक धाव घेतली गेली आहे आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय.
धावसंख्या 7 वर येऊन पोहोचताना पाहायला मिळेल दुसऱ्या चेंडूच्या समाप्तीनंतर. स्ट्रायकिंग एंडवरती आता सौरभ येताना पाहायला मिळत आहेत. दोन्हीही डिस्ट्रक्टिव्ह फलंदाज आहेत, याकडे लक्ष असू द्या. हे दोनच मेन पिलर्स आहेत श्रीहरी 11 दादर या संघाचे. दरम्यान दादासाहेब थोडंसं फील्डमध्ये परिवर्तन करताना पाहायला मिळत आहेत. पॉवर प्लेचं षटक आहे. कव्हर्सला थोडंसं वाईडिश घेतलं जात आहे. मिड ऑफला थोडंसं स्ट्रेट ऑन आणलं जात आहे, कारण तो शॉट जो आहे तो ऑफर करायचा या ठिकाणी. कदाचित फुलर लेनची गोलंदाजी या ठिकाणी होऊ शकते. रणनीती काय आहे हे कडे पाहणं साजेसं ठरणार आहे. फुलर लेनचा चेंडू आला, परंतु त्याला उडवून लावलं मिड ऑफच्या डोक्यावरून चौकारासाठी. अगदी फुलर लेनचा चेंडू टाकला आणि त्याला स्लॅश केलं कव्हर्सच्या डोक्यावरून. 1 बाउन्स 2 बाउन्स इन टू द फेन्स, गॉन फॉर 4. दुहेरी आकड्यामध्ये धावसंख्या प्रवेश करते. धावसंख्या येऊन पोहोचते 11 वर 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर. मध्ये शुभ आगमन होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. विक्रमादित्य आमदार आपल्या विभागाचे लाडकं नेतृत्व, या वडाळा विधानसभेचे भाग्यविधाते दमदार परमनंट आमदार कालिदासजी कोळंबकर साहेबांचे इथे आगमन होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. थँक्यू डीजे. तर मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय तर विकेट आली आहे, आणि कोणाची आली आहे तर सौरभ साठीलकरची विकेट आली आहे. धन्यवाद. 2 मिनिटं स्वरूप घेईन. तर मित्रांनो, शुभागमन मैदानाच्या आतमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. या वडाळा विधानसभेचे भाग्यविधाते, आपल्या विभागाचे कार्यसम्राट, कार्यतत्पर, सेवाभावी, दमदार परमनंट आमदार सन्माननीय कालिदासजी कोळंबकर साहेबांचं इथं शुभागमन होताना पाहायला मिळत आहे. मित्रांनो, षटकार चौकार तर आपण क्रिकेटमध्ये नेहमीच पाहतो, परंतु साहेबांनी डायरेक्ट 9वा मारलाय महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये. 1 नाही 2 नाही, सलग 9 वेळा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये निवडून जाण्याचा इतिहास ज्यांच्या नावावरती, विक्रम ज्यांच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळतो, असे विक्रमादित्य आमदार, या नायगावचा अभिमान, स्वाभिमान सन्माननीय श्री कालिदासजी कोळंबकर साहेब यांचं इथं शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. साहेब, आपलं पुनश्च एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. अंतिम मेगा फायनलचा सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एस ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. काय घडलंय मैदानाच्या आत तर सौरभ साठीलकरची विकेट आली आहे. जरी 11 धावा आल्या असल्या तरी एक विकेट आली आहे, आणि कोणाची विकेट आली आहे तर सौरभची आली आहे. पहिला चेंडू त्यांना लालच दिलं होतं कव्हर्सच्या वरून उडवायला. दुसरा चेंडू देखील त्यांना ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न असंच वाटलं, परंतु गुड लेंथवर स्पॉट केलेला पेस ऑन डिलिव्हरी होती. कट करण्याच्या प्रयत्नात कॉट बिहाइंड झालेत. यावेळेला लेग साईडच्या दिशेने गॅपला भेदलाय आणि शेवटच्या चेंडूला देखील सीमारेषेच्या बाहेर पाठवलंय. शेवटच्या चेंडूवर आलाय चौकार. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघ श्रीहरी 11 दादर 15, 1 गडी बाद. अजूनही 24 चेंडूंमध्ये 44 धावांची आवश्यकता. युवासेना सरचिटणीस अमयजी घोले साहेब हे देखील आपल्या सोबत आहेत. त्याचबरोबर आपण पाहतोय निलेशजी नायकर, महामंत्री भारतीय जनता पक्ष वडाळा विधानसभा, यांचं देखील आम्ही इथे विशेष स्वागत करतो.
पुन्हा एकदा सामन्याकडे वळतोय, ज्या ठिकाणी एक रोमहर्षक सामना तुम्हाला सर्वांचीच वाट पाहतोय. कोण ठरेल या पहिल्या पर्वाचा महाविजेता संघ, चॅम्पियन ऑफ दी नायगाव बिग बॅश 2024 सीझन 1, हे जरूर आपल्याला पाहायचंय. यस ओमकार, नक्कीच काय सुरेख सुरुवात झाली आहे या सामन्याची म्हणावं लागेल. मनसूर कुरेशी यांनी मात्र एक प्रोफेशनल स्टार्ट या सामन्याला दिलाय. पहिल्या षटकानंतर धावसंख्या 15 धावांवरती येऊन पोहोचली. चला वेळ दौडायचा नाहीये, बॅड लाईट पर्यंत जर आपण गेलो ना तर नक्कीच प्रॉब्लेम होईल या ठिकाणी फलंदाजी करणाऱ्या संघाला. आणि पहिल्याच ओव्हरला तुम्ही 8 मिनिटांचा अवधी घालवलाय, त्यामुळे विनंती असणार आहे, चला घाई करायची आहे थोडीशी. अंतरा काव्या प्रथमेश आलेत गोलंदाजीसाठी. येस 2 मिनिटं मी विनंती करेन वडा भारतीय जनता पक्ष महामंत्री सन्माननीय सिद्धेशी नाईक, आपण मुख्य मंचावरती यायचंय, त्वरित द्यायचंय. आम्हास देखील ज्ञात आहे तुमचं क्रिकेटवरील प्रेम, आपल्या माध्यमातून आयोजित केली जाणारी स्पर्धा. अजित मोहिते आपण देखील यायचंय. दरम्यान मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय स्वरूप? मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय, आणि मैदानाच्या आतमध्ये विकेट जाते मनसूर कुरेशी यांची. आणि काय सेलिब्रेशन पाहायला मिळालंय दादा साहेब यांच्या माध्यमातून, कारण ते जाणतात किती महत्वाची विकेट आहे मनसूर कुरेशी यांची. मनसूर होत आहेत बाद. संघाची धावसंख्या 15, 2 गडी बाद, 1.1 षटकांनंतर नवीन बॅटर मैदानाच्या आत लगेच प्रवेश करताना पाहायला मिळत आहेत. आकाश जाधव. नक्कीच थोडंसं हॅमस्ट्रिंग मध्ये थोड्या वेळापूर्वी इश्यू झाला होता त्यांना गोलंदाजी करताना, तरी देखील गोलंदाजी केली. आता देखील थोडंसं फील करतायत ते क्रॅम्प्स, तरी देखील मैदानात आपल्या टीमसाठी श्रीहरी 11 दादरसाठी प्रथमेश पुन्हा एकदा सज्ज. गोलंदाजी 23 चेंडू 44 ची गरज. यावेळेला कट करण्याचा प्रयत्न, पेस ऑन डिलिव्हरी, काय सुंदर वेग होता त्या चेंडू मध्ये, आणि एकदम चांगलं कलेक्शन दिनेशचं यष्ट्यांच्या मागे. नक्कीच दिनेश, गणेश, कौशिक, यश, दादासाहेब, प्रथमेश अशा हरहुन्नरी खेळाडूंनी भरलेला हा अंतरा काव्याचा संघ आता कमबॅक करताना पाहायला मिळतोय. फुलरलेनचा चेंडू यावेळेला अपील पंचांकडे केली गेली आहे. पंच म्हणतायत चेंडू बराच बाहेर आहे. यावेळेला 1 धाव नक्कीच प्राप्त झाली आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळणारे धावसंख्या 17 वरती येऊन पोहोचताना पाहायला मिळते, 16 वर येऊन पोहोचताना पाहायला मिळते. 2 मिनिटं आपण मुख्य मंचाकडे वळणार आहोत, ज्या ठिकाणी आपण काही सन्मान या ठिकाणी घेणार आहोत. सन्माननीय अम्माजी रौनक साहेब यांचा आपण इथे विशेष सन्मान करतोय, सन्मान चिन्ह देऊन. या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून नायगाव बिग बॅश समितीच्या माध्यमातून मी विनंती करेन कल्पेशजी मोहिते यांना की आपण हा सन्मान करायचा आहे. रौनकजी, अमयजी रौनक साहेब, आपण इथे आलात, या संपूर्ण स्पर्धेला आपली भेट दिली त्याबद्दल मनपूर्वक आभार. सर्वच मान्यवरांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करतो या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून. तुषार मोहिते, आपण जर कुठे असाल तर त्वरित यायचंय, मुख्य मंचाशी संपर्क साधायचा आहे. तुषार मोहिते. पण मैदानाच्या आतमध्ये सामना रंगताना पाहायला मिळतोय. काल असेल आज असेल, या दोन्ही दिवसांमध्ये प्रत्येक सामन्याने आपल्याला वेगवेगळे रंग दाखवलेत, प्रत्येक सामन्याने वेगळी आठवण दिली आहे, प्रत्येक सामन्याने निश्चितच एक वेगळा पण आपल्याला पाहायला मिळालाय प्रत्येक सामन्यामध्ये. आणि रोमहर्षकता मात्र प्रत्येक सामन्यामध्ये एक कॉमन फॅक्टर पाहायला मिळाला, त्यामुळे हा सामना देखील अंतिम सत्रापर्यंत जाईल यात मात्र शंका नसेल. यावेळेला फुल टॉसचा चेंडू, आणि त्या फुल टॉसच्या चेंडूला फुल्ली टॉस केलंय. 1 बाउन्स इनटू द फेन्स, गॉन ऍट द फाइन लेग, 4 रन इट इज. चौकार, 4 धावा. लागतात, आणि हेच सर्व क्रिकेटचे वारकरी आज आपल्या खेळाचा गजर करण्यासाठी या मैदानात जमलेत. तर या क्रिकेटच्या खेळासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या, आणि या सर्वांना आपण प्रतिसाद देऊया या जोरदार टाळ्यांच्या गजरात.
पुढचा चेंडू दादासाहेब, यावेळेला मात्र लेग साईडच्या दिशेने टोलावलंय त्या चेंडूला. एक धाव नक्कीच आली आहे. स्वरूप 2 मिनिटं घेईन. मुख्य मंचकाजवळ अजून काही सन्मान आपण करणार आहोत. मी विनंती करेन कल्पेश मोहिते यांना की आपण सन्माननीय रवी रावराणे साहेबांचे अत्यंत निकटवर्तीय ज्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी करायचा आहे. आणि निश्चितच साहेबांच्या माध्यमातून जे सर्वाधिक महत्त्वाचं कार्य मार्गी लागलं पोलीस हाऊसिंगचं, ज्यामध्ये निश्चितच आपण पाहतो रवी रावराणे हे यांची खूप मेहनत आपल्याला पाहायला मिळते. त्यांचा विशेष सन्मान सर्व पोलीस बांधवांच्या वतीने देखील असेल. आणि निश्चितच साहेबांच्या माध्यमातून रवी रावराणे यांचं नाव पुढे येताना पाहायला मिळतं. निश्चितच याचा अर्थच की त्यांची मेहनत कितपत आहे आपल्याला कळतं. यानंतर मी सिद्धेशजी नाईक यांचा विशेष सन्मान करण्याची विनंती करेन कल्पेशजी मोहिते यांना, तुमचे महामंत्री, ज्यांच्या माध्यमातून देखील क्रिकेटचं मोठं आयोजन आपण शिवनेरी येथे पाहत असतो. साई सिद्धी पॅकर यांच्या माध्यमातून आयोजित स्पर्धा आपल्याला नेहमीच पाहायला मिळते. वाय चषक आणि साई सिद्धी चषक हे 2 असे चषक आहेत जे वडाळा, नायगाव, दादर परिसरात खेळण्यासाठी संपूर्ण मुंबई आणि MMR रिजन मधील खेळाडू उत्सुक असतात, ज्याची वाट आतुरतेने पाहत असतात. यानंतर महामंत्री निलेशजी नायकर साहेबांचा देखील आपण इथे विशेष सन्मान करणार आहोत. मी विनंती करेन या ठिकाणी अजित मोहिते यांना की आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा आहे. निलेशजी नायकर साहेब आमच्या सर्वच युवांमध्ये चर्चेत असणारं हे नाव नेहमीच आपल्याला पाहायला मिळतं. त्यांचा विशेष सन्मान केला जातोय. विशेष सन्मान चिन्ह देऊन त्यांचा विशेष सन्मान आपण पाहतोय, मुख्य मंचावरती आपण करतोय. अजित मोहिते आमच्या नायगाव बिग बॅश समितीचे अध्यक्ष, ज्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. धन्यवाद निलेशजी. आणि सर्वच मान्यवरांचा आम्ही मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो. काय सुरेख फटका खेळलाय, वा. या फटक्यावरती रणजितची छाप कोरली होती. सुंदर फटका येताना पाहायला मिळतोय रणजितच्या बॅट मधून. फटक्याला पाठवलंय डीप मिड विकेट सीमारेषे पार. येतोय रणजितच्या बॅट मधून षटकार 6 धावांसाठी. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या आता 29 वर येऊन पोहोचते. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. मॅच जसजशी जवळ येत चालली आहे तसतशी चुरस वाढत चालली आहे. 13 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता आहे. शेवटचा चेंडू या ठिकाणी अजूनही शिल्लक आहे दादासाहेब यांचा. समोरच्या दिशेने जो काही क्राऊड आहे साईड लावायचा आहे. बॅटरच्या समोरची जी लाईट आहे ती बंद करायची आहे. बॅटरच्या विजिबिलिटी मध्ये या ठिकाणी अडथळा येतोय आणि बॅड लाईट थोड्याच वेळात होईल, त्यामुळे प्लीज लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. दादासाहेब आपल्याला देखील विनंती आहे लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची. शेवटचा चेंडू या षटकातला. फुलरलेनचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न आणि अपील पंचांकडे केली गेली आहे आणि बॅटरने वॉकआउट केलंय. म्हणजे बाद झाले आहेत या शेवटच्या चेंडूवरती कॉट बिहाइंडच्या स्वरूपात. नक्कीच एक षटकार मारून रणजित होत आहेत बाद. वैयक्तिकरित्या 10 चेंडू 16 धावांची खेळी खेळून रणजित होत आहेत बाद. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 29. 3 गडी बाद. अजूनही 12 चेंडू 30 धावांची गरज. रिक्वायर्ड रन रेट 15चा. समालोचन कक्षाजवळ जे कोणी उभे आहेत प्लीज विनंती आहे थोडंसं डाव्या बाजूला उभं राहायचंय. समालोचन कक्षाच्या जवळचे प्रेक्षक थोडं डाव्या बाजूला यायचंय. सर प्लीज. येस
धावसंख्या जर आपण पाहिली तर 30 धावांवरती 9+0 ना, एकच धाव मिळणार आहे नोची आणि पुढचा चेंडू नक्कीच फ्री हिट असणार आहे. धावसंख्या 30 वर येऊन पोहोचली आहे. 12 चेंडू आणि 29 धावांची गरज आता. फ्री हिटचा चेंडू आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला आणि या ठिकाणी अपील नक्कीच केली गेली आहे पंचांकडे आणि बाद होऊन माघारी परतावं लागतंय या ठिकाणी बॅटरला. रनआउटच्या स्वरूपात बाद होऊन माघारी परतावं लागतंय. आकाश ना आनंद यांना आनंद होत आहेत बाद रनआउटच्या स्वरूपात. फ्री हिटच्या बॉल वरती रनआउटच्या स्वरूपात बाद होऊन माघारी परतत आहेत आनंद. संघाची धावसंख्या येऊन पोहोचते ती म्हणजे स्वरूप 2 मिनिटं मैदानाच्या आतमध्ये एंट्री होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. ह्या नायगाव विभागातील सर्वाधिक लोकप्रिय सुप्रसिद्ध असा खेळाडू दी लेजेंडरी राकेश मेस्त्री सर यांचं इथे आगमन होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. स्प्रिंग मिल मधील हा खेळाडू ज्याने अनेक वेळा मैदान गाजवलंय. आता मात्र मोकेच्या क्षणी आपल्या संघासाठी संकटमोचक ठरेल का, आपल्या संघाला विजय मिळवून देईल का आणि पुन्हा एकदा बोलेल का, ये तो मेरे बायात का केलता, हे पाहावं लागेल. राकेश मेस्त्री या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. लेफ्ट हँडेड बॅटर या ठिकाणी मात्र चेंडूला उडवलंय. एलिव्हेशन मिळालंय, डिस्टन्स नाहीये आणि पहिल्याच चेंडूवरती नक्कीच कॉट होऊन माघारी परततायत. जेल बाद होऊन माघारी परतावं लागतंय राकेश मिस्त्री यांना. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या आता 3.2 षटकांनंतर येऊन पोहोचताना पाहायला मिळते 30. चला स्पंदन किंग्सचे संघमालक, HB स्पोर्ट्सचे संघमालक, पुरंदर 11, जिजा 11 संघाचे संघमालक, सर्व संघमालकांना विनंती आपण मुख्य मंचावरती यायचं. ओजस दी स्काय महेश कुडपे आपण देखील यायचंय, त्वरित यायचं मुख्य मंचाजवळ. श्रीहरी 11 संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय खेळताना. एकच मिनिट ओमकार. इम्पॅक्ट प्लेअर या ठिकाणी येतोय. एक नवा रूल इम्पॅक्ट प्लेअरचा या स्पर्धेमध्ये आहे. राज येत आहेत अफसर अली यांच्या जागी, ते एलिमिनेट झालेत टीम मधून. यावेळेला राज यांचा पहिल्याच बॉलवरती प्रहार. फिल्डर येतोय त्या चेंडूच्या खाली आणि 1 बाउन्स चेंडू नक्कीच फिल्डरच्या हातामध्ये येताना पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. धावसंख्या जर आपण पाहिली तर 2 ने पुढे जाताना पाहायला मिळते. नक्कीच बलदंड बाहू आणि बलदंड भरगच्च शरीर यष्टी असलेले राज आपल्या टीमला मॅच मध्ये आणू शकतात का पुन्हा एकदा, कारण नंतर काव्या यांनी चांगली पकड बनवली आहे या सामन्यावरती. 9 चेंडू आणि 27 धावांची इथून पुढे आवश्यकता आहे, पण विसरून चालणार नाहीये. या मैदानात त्या देखील पॉसिबल आहेत. यावेळेला हेच म्हटलं होतं. चेंडू हवेमध्ये गेलाय, किती लांबवर गेलाय, फिल्डरच्या हातापर्यंत गेलाय चेंडू आणि राज आले पण आपला इम्पॅक्ट तितकासा टाकू शकले नाहीत. दिनेश यांना देखील माघारी परतवलंय. नक्कीच शेवटचं षटक यश टाकायला येतील बेशक, परंतु त्याआधी बॅटिंगला नवीन बॅटर मैदानाच्या आत जाताना पाहायला मिळतात आपल्याला. 4 चेंडूंनंतर धावसंख्या 32, 6 गडी बाद असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं श्रीहरी 11 या संघाचं. नवीन बॅटर मयांक धनावडे आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी करताना नक्कीच बऱ्याच धावा खर्च झाल्या आहेत मयांकच्या, परंतु आता आपल्या माइंडसेटला स्टेबल करून या धावांकडे पाहण्याचा कोणत्या प्रकारचा दृष्टिकोन असणार आहे याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. फायनलचा सामना आहे. फायनल मध्ये जर हिरो बनायची संधी सगळ्यांना मिळत नाही. फुलर लेनचा चेंडू मयांकने उडवलाय. त्या चेंडूला फक्त फिल्डरच्या हातापर्यंत. गोल्डन डक वर मयांक देखील बाद आणि दिनेश यांनी काय केलंय, 5 चेंडूंमध्ये 3 धावा देऊन आतापर्यंत 3 गडी बाद केलेत. बाद होत आहेत मयांक, माघारी परतावं लागतंय ऑन अ गोल्डन डक. धावसंख्या 32, 7वा झटका, 7 गडी बाद झालाय घात. नवीन बॅटर मैदानाच्या आत प्रतीक या ठिकाणी आलेले आहेत. तर त्यांनी डीप मिड विकेटच्या दिशेने चेंडूला खेळलाय आणि शेवटचा चेंडू अगदी चांगल्या रीतीने पार पाडलाय. केवळ 4 धावा खर्च करून 3 गडी बाद करणारा दिनेश, त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. यापुढचं षटक हाताळण्यासाठी येणार आहेत यश. नक्कीच पाहावं लागेल यश यांनाच आमंत्रित केलं जातं की मग कोणी नवीन गोलंदाजाला संधी दिली जाते. 27 धावा डिफेंड करायच्या आहेत या शेवटच्या षटकामध्ये. आणि बॅटिंग लाईनअप जर पाहिला तर आकाश असतील स्ट्रायकिंग एंड वरती, माफ करा
प्रतीक असतील स्ट्राईक एंडवरती आणि आकाश नॉन स्ट्राईकवर. स्पंदन किंग संघाचे संघमालक या ठिकाणी आपल्या सोबत जोडले जात आहेत. सचिन बाताडे, मी विनंती करेन सहा आपण चेंडू. यायचंय. साहेबांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी करणार आहोत. मी साहेबांना विनंती करेन, साहेब आपल्या शुभ हस्ते सचिन बाताडे संघमालक आहेत आपल्या स्पंदन किंग या संघाचे, त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी करायचा आहे. एकच मिनिट ओमकार. 6 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. 6 चेंडू 26 धावा. यश ला गोलंदाजी मध्ये यश येत आहे का याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या असणार आहेत. यश जिजा 11 आणि ओजस द स्काय संघाचे संघमालक विशाल झंझने आपण यायचंय. महेश कुडपे आपण यायचंय, विनंती असेल संघमालक. आणि त्याचबरोबर HB स्पोर्ट्स संघाचे संघमालक आपणास देखील विनंती, आपण देखील या. वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाकोला पोलीस स्टेशन सन्मान्य प्रवीणजी घराडे यांचं देखील आम्ही विशेष स्वागत करतो. प्रवीणजी आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि आमच्या आयोजन समितीच्या वतीने प्रवीणजी यांचं देखील आपण इथे यावेळेला आकुट टप्प्याचा चेंडू आहे. चेंडू हवेमध्ये गेलाय, 30 यार्ड सर्कल मध्येच राहिलाय. एकच धाव आली आहे या पहिल्या चेंडूवरती. स्ट्राईक वरती आकाश यांना आणलं जात आहे. चेक स्वरूप 2 मिनिटं आपण सन्मान करतो या ठिकाणी. सुशील शिंदे यांना मी विनंती करीन, आपण त्यांचा विशेष सन्मान करायचा आहे. आपली मायाची उपदार शॉल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन प्रवीण सर यांचा विशेष सन्मान. 5 चेंडू 25 धावांची आवश्यकता. यश पुन्हा एकदा. यावेळेला सुंदर चेंडू टाकलाय बिग बॅश मध्ये. या यशनं पहिल्या सामन्यात, या बिग बॅशच्या उद्घाटनीय सामन्यामध्ये देखील शेवटच्या षटकामध्ये धावा डिफेंड केल्या होत्या आणि आता देखील तेच कार्य या ठिकाणी करताना पाहायला मिळतोय. स्वरूप 2 मिनिटं पुन्हा एकदा. ओजस काय संघाचे संघमालक विशाल झंझने आपल्या सोबत आहेत, ज्यांचा देखील आपण विशेष सन्मान करणार आहोत. मी साहेबांना विनंती करेन की आपण विशाल झंझने यांचा विशेष सन्मान करायचा या ठिकाणी. ओजस काय संघाचे संघमालक अमयजी घोले साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. विशाल झंझने आपल्याला पाहायला मिळतात. निखिल नायकर मानविक प्रिवन 11 संघाचे संघालक, ज्यांचा देखील विशेष सन्मान केला जाईल. मी अमयजी घोले साहेबांना विनंती करेन की आपणच हा सन्मान करा. निखिल नायकर प्रिवन मानविक प्रिवन 11 संघाचे संघमालक यांचा विशेष सन्मान केला जातोय. धन्यवाद. त्याचबरोबर पुरंदर जिजा 11 संघाचे संघमालक आपण त्वरित यायचंय. प्रातिनिधिक स्वरूपात चैतन्य या संघाचा कॅप्टन स्वीकारेल हा सन्मान. मी विनंती करेन साहेबांना की आपण निखिल नायकर आपणास विनंती असेल आपण हा सन्मान करा. एकच मिनिट. शेवटच्या चेंडूवरती आपण आलेलो आहोत आणि या ठिकाणी यश यांनी एकही बाउंड्री आतापर्यंत कन्सीड केलेली नाहीये. 5 चेंडूंवर केवळ 4 धावा आल्या आहेत. नक्कीच मेहनत तू लगातार करता रे, किस्मत को नहीं लगेगा ब्रेक, बेशक उड़ान भरेगा तू आसमां में, बस तू छलांग लगा कर देख, बस तू छलांग लगा कर देख. या बिग बॅश नायगाव 2024 सीझन 1 चे चॅम्पियन ठरली आहे टीम अंतरा काव्या. कालच्या दिवसातील अंतिम सामना देखील ज्या संघाने जिंकला आणि आजच्या दिवसातील अंतिम सामना, एकंदरीत स्पर्धेतील अंतिम सामना, मेगा फायनलचा विनर ठरला. महाविद्यालय संघ ठरतोय या पहिल्या पर्वाचा मानकरी अंतरा काव्या 11. मनपूर्वक अभिनंदन अभिनंदन अभिनंदन.
जगाजवळच आहे अंतरा काव्या 11 श्री हरी 11 इथे सर्वच सहभागी संघ विनंती आहे आपण त्वरित या मुख्य मंचाजवळ. चला सर्व संघांच्या सर्व संघ मालकांना विनंती असेल आमची आपण त्वरित यायचं आहे मुख्य मंचाजवळ. अंतिम मेगा फायनलचा सामना समाप्त झाला आहे आणि निश्चितच चुरस सर्वांमध्येच आपल्याला पाहायला मिळते. स्वरूप चला सर्वांना विनंती आहे मुख्य मंचाजवळ यायचं आहे. साऊंड थोडासा व्हॉल्यूम अप करायचं आहे. साऊंड सर्वांना विनंती आहे. धन्यवाद. आपल्या सर्वांना विनंती असेल की आपण मंचाजवळ यायचं आहे ज्या ठिकाणी आपण पारितोषिक वितरण समारंभाला त्वरित सुरुवात करतोय. आपल्या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय मुख्य मंचावरती आपल्या विभागाचे लाडके कार्यसम्राट कार्यतत्पर दमदार सेवाभावी आमदार कलादर्शी कोळंबकर साहेब हे आपल्यासोबत जोडले जात आहेत. त्याचबरोबर माजी नगरसेवक युवा सेना सरचिटणीस सन्मान्य अमयजी गोले साहेब हे देखील आपल्यासोबत जोडले गेलेत. निखिलजी नायकर देखील आपल्यासोबत जोडले जात आहेत. माफ करा निलेशजी नायकर. त्याचबरोबर माझी विनंती असेल आता सर्व संघांचे संघ मालक की आपण या तर सेमीफायनल 2 मध्ये सामनावीराचा पुरस्कार आपला देणं राहिलं होतं तो आपण देणार आहोत आणि प्लेअर ऑफ द मॅच ठरला होता. त्या सामन्यामध्ये अंतरा काव्या 11 या संघाच्या माध्यमातून स्वरूप सेमीफायनल 2 चा मॅन ऑफ द मॅच आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. दादासाहेब आहेत सेमीफायनल 2 चे मॅन ऑफ द मॅच. तर मॅन ऑफ द मॅचचा किताब स्वीकारण्यासाठी दादासाहेब त्वरित यायचं आहे मुख्य मंचावरती. सेमीफायनल नंबर 2 चा प्लेअर ऑफ द मॅच सामनावीराचा हकदार दादासाहेब भोसले त्वरित यायचं आहे. दादासाहेब एकदा जोरदार टाळ्या दादासाहेब साठी झाल्या पाहिजेत. अप्रतिम सुरेख परफॉर्मन्स. श्री समर्थ स्पोर्ट्स परेश यांच्या माध्यमातून पुरस्कृत आकर्षक टी शर्ट. मी विनंती करेन साहेबांना की आपण हा सन्मान करायचा आहे. प्लेअर ऑफ द मॅच सेमीफायनलचा आपला दादा सो ज्या खेळाडूने केवळ आपले नायगाव नगरी नाही तर संपूर्ण मुंबई महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरचं क्रिकेट देखील गाजवलंय. दादासाहेब भोसले मॅन ऑफ द मॅच. श्री समर्थ स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून आकर्षक टी शर्ट आणि फकरुल चाचा यांच्या माध्यमातून पुरस्कृत आकर्षक असं जॅकेट झिपर देऊन त्याचा विशेष सन्मान केला जातोय. दादासो स्वतः संघनायक आयकॉन आणि लीडिंग फ्रॉम द फ्रंट अप्रतिमरित्या आपल्या संघाला चॅम्पियनशिप देखील मिळवून दिली. यानंतर अंतिम मेगा फायनलचा सामना. या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच प्लेअर ऑफ द मॅच नन अदर दॅन वन्स अगेन आपल्याला पाहायला मिळेल दादासाहेब भोसले. कन्झिक्युटिव्ह मोठ्या स्टेजवर आपल्या संघासाठी भरीव कामगिरी करताना दादासाहेब भोसले आपल्याला पाहायला मिळाले. पुन्हा एकदा प्लेअर ऑफ द मॅच स्वरूप विनंती असेल थोडी घाई करा. फायनलचा प्लेअर ऑफ द मॅच ठरलाय. यानंतर स्वरूप 2 मिनिटं आपल्याला जे कार्य सांगितले ते लवकर कंप्लीट करा. येस येस. यानंतर विनंती असेल अंतरा काव्या संघाचे संघमालक मिलिंद कदम आपणास की आपण यायचं संघमालक मिलिंद कदम बाबू दादा. मी विनंती करेन अमय गोले साहेबांना की आपल्या शुभ हस्ते त्यांचा विशेष सन्मान करायचा आहे. यानंतर श्री हरी 11 संघाचे संघमालक आपण देखील यायचं आहे. श्री हरी 11 संघाचे संघमालक दादा नसतील तर त्यांच्या कल्पेश मोहिते यायचे मॅनेजर संघाचे मॅनेजर. मी अमेश यांना विनंती करेन आपण आपल्या शुभ हस्ते सन्मान करायचा आहे. कल्पेश मोहिते येतील संघाचे संघमालक. मनपूर्वक आभार मी सर्वच संघ मालकांचा व्यक्त करेन.